आणि आता पुढची बातमी येते मराठा आरक्षणासंदर्भातली, कारण मराठा आरक्षणाचा GR निघाल्यानंतर मराठा ओबीसी हा जो वाद आहे तो समोर आलेला होता। ओबीसी नेते आक्रमकपणे मैदानात उतरले आणि त्याच्यानंतर आता नांदेडच्या रिसन गावात मराठा ओबीसी समाजामध्ये वाद पेटलेला आहे। अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या GRला विरोध करत कोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यानंतर मनोहर धोंडे यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केले। मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे 21 विद्यार्थ्यांचे पालक धोंडेंविरोधात आक्रमक झाले आहेत। विद्यार्थ्यांचे दाखले काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केलाय। तर मराठा समाजाच्या या भूमिकेनंतर रिसन गावातले ओबीसी समाजही आक्रमक झालाय। मराठा संस्था चालक असलेल्या शाळेत ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली। दरम्यान आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातलं वातावरण मात्र चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। GR रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी TC काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं। म्हणजे ह्या खालच्या पातळीवरती जाण्याची आवश्यकता नाही। आमच्या ओबीसींच्या किती संस्था आहेत, शिक्षण संस्था? मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत? मग तिथं ओबीसीच्या पालकांनी TC काढून घ्याव्यात का?